हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण या संख्या या घटकातील 3 अंकी संख्या हा घटक अभ्यासणार आहोत. 3 अंकी संख्यांना शतक संख्या असेही म्हणतात. तर 3 अंकी संख्यांना काय म्हणतात? शतक संख्या ही असेही म्हणतात. 2 अंकी संख्येनंतर 3 अंकी संख्या येतात. 2 अंकी संख्येनंतर 3 अंकी संख्या येतात. 2 अंकी संख्या हा घटक आपण काल अभ्यासलाय. आज आपण 3 अंकी संख्या घटक अभ्यासणार. 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99 आहे. तर 3 अंकी ही संख्या 99 नंतर येते, म्हणजे 2 अंकी संख्या संपल्यानंतर 99 ही संख्या येते. 100 ही 3 अंकी संख्या आहे. 3 अंकी सर्वात लहान संख्या 100 आहे. 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999 आहे. 3 अंकी संख्या मोजताना उजवीकडून डावीकडे अनुक्रमे एकक, दशक, शतक असे स्थान दर्शविले जाते. म्हणजे आपण एखादी 3 अंकी संख्या घेतली तर त्याला पहिल्यांदा आपण एकक, दशक, शतक असे मोजतो. आता इथं संख्या आहे बघा, 527 ही संख्या. तर तिला कसं मोजायचं? 7 ही एककाच्या घरात आहे, 2 हे दशकाच्या घरात आहे, 5 हे शतकाच्या घरात आहे. म्हणून त्यांना एकक, दशक, शतक असे मोजतात. 10 दशक म्हणजे किती? 100. 10 दशक म्हणजे किती? 100. तसेच 100 एकक म्हणजे 1 शतक. 100 एकक म्हणजे 1 शतक आणि 100लाच 100 असे आपण म्हणतो. 100लाच 100 पण म्हणतो आपण. 100 एकक म्हणजे 1 शतक, 10 दशक म्हणजे 100 असेही म्हणतात. 1 शतक बरोबर 1 शून्य हा एककाच्या घरात आहे, दुसरा शून्य दशकाच्या घरात आहे, 1 हे शतकाच्या घरात आहे असे मोजले जाते. आता बघा 3 अंकी शून्यांच्या संख्या बघा. 1 शतक बरोबर 100. 100 किंवा 100 असेही आपण म्हणतो. 2 शतक बरोबर 200. 3 शतक बरोबर 300. 4 शतक बरोबर 400. 5 शतक बरोबर 500. 6 शतक बरोबर 600. 7 शतक बरोबर 700. 8 शतक बरोबर 800. 9 शतक बरोबर 900. 10 शतक बरोबर 1000. त्यालाच आपण काय म्हणतो? 1000. 10 शतकला आपण 1000 असे म्हणतो. आणि 10 दशक म्हणजे 100 आणि हे 10 शतक म्हणजे 1000 म्हणजेच 1000. तसेच 10 दशक, इथं जर 10 दशक दिलं तर ते काय येणार? 100. 100 त्याला शतक आपण असं म्हणतो किंवा 100 असे म्हणतो. आता प्रश्न बघूया आपण. सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती? तर पर्याय बघा. पर्याय क्रमांक 1 456. 2 7849. पर्याय क्रमांक 3 999 आणि पर्याय क्रमांक 4 100. तर सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे? 999. दुसरा बघा प्रश्न. सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती? तर खालील पर्याय बघा. पर्याय क्रमांक 1 10. पर्याय क्रमांक 2 300. पर्याय क्रमांक 3 200. पर्याय क्रमांक 4 100. तर सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे? 100. 100 एकक म्हणजे किती शतक? 100 एकक म्हणजे किती शतक? तर 100 एकक म्हणजे 1 शतक. किती? 1 शतक. आता सरावासाठी प्रश्न बघा. 10 दशक म्हणजे किती? तर 10 दशक म्हणजे किती प्रश्न विचारला. पर्याय बघा. 1 100. पर्याय क्रमांक 2 1 शतक. पर्याय क्रमांक 3 100. पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 2. सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती? पर्याय क्रमांक 1 100. पर्याय क्रमांक 2 400. पर्याय क्रमांक 3 200. पर्याय क्रमांक 4 800. तिसरा प्रश्न बघा. खालील संख्यापैकी सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती? तर पर्याय क्रमांक 1 485. पर्याय क्रमांक 2 795. पर्याय क्रमांक 3 214. पर्याय क्रमांक 4 629. थँक्यू.